नाना माले यांनी आता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। काय भावना आहेत, काय साहेबांनी आश्वासन दिलं? आज खऱ्या अर्थाने आमच्या दैवताकडे आल्याचा खूप मोठा आनंद आज आम्हाला त्या ठिकाणी होतोय आणि साहेबांची जी काही काम करण्याची पद्धत आहे, साहेबांना जो देश समजला आहे, साहेबांना जो महाराष्ट्र समजला आहे, सर्वांना जो सर्वसामान्य माणूस समजलेला आहे, त्या भावनेला प्रेरित होऊन आम्ही आज साहेबांकडे पुन्हा आलेलो आहोत आणि यापुढे साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची आम्ही त्या ठिकाणी सेवा करणार आहोत आणि येणाऱ्या उद्याच्या विधानसभा असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, याच्याकरता साहेबांचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील याच्याकरता आम्ही सर्व माझ्यासहित आमचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, आम्ही साहेबांना ग्वाही दिलेली आहे की आम्ही आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं वचन साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे। अजित पवारांना किंवा छगन भुजबळांना सोडण्यामागची कारण काय? कोणी तुम्ही पक्ष प्रवेश करता आहात की नेमकी काय कारण आहेत की तुम्ही सोडण्यामागची कारण काय आहेत? सर्वसामान्यांची जी काही कामं होती आणि कोण कार्यकर्ता कसा आहे ते जर त्यांना ओळखताच येत नाही, साहेबांना जी जाण आहे, साहेबांना जी माणसं समजतात ती त्यांच्याकडे नाहीये, म्हणून साहेबांच्या सोबत होतोय आणि पुन्हा आता साहेबांबरोबर आहोत। आगामी काळात हे इनकमिंग असंच चालू असणार आहे? तुमचे जे कार्यकर्ते असतील किंवा इतर तुमचे जे संबंधातील लोक असतील ते तुम्ही पक्षात घेणार? खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे, खूप 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 तुम्ही बघत राहा। विधानसभेला काय चित्र असेल? विधानसभेला सुद्धा जास्तीत जास्त जागा आमचे जे काही शहरामध्ये 4 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पवारसाहेब गटाला जे काही वाट्याला येतील किंवा आघाडीचे जे आहे त्याच्याकरता आम्ही सामूहिक प्रयत्न त्या ठिकाणी करून जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी आम्ही निवडून देऊ। तुमच्यासोबत आता किती लोकांनी प्रवेश केलेला आहे? आमच्या सोबत जवळ 125 ते 150 लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला। खूप लोक येणार होते, परंतु साहेब जेव्हा तिकडे येतील सर्व पदाधिकारीचे आणि आगामी काळामध्ये सुद्धा अशी प्रवेशाची प्रक्रिया ही चालूच राहणार आहे। खूप खूप धन्यवाद। तर होते नाना माले यांनी सांगितलं की आगामी काळात देखील प्रवेश चालू असणार आहे। आज त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेला आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।